माध्यमातून ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या नंतर या चंद्रपूरमध्ये दीक्षा दिली होती, हिंदू धर्म त्यागून बुद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि या निमित्ताने आज आपण इथं पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्हा या वतीने आज इथे मोठा इथे पेंडॉल लावण्यात आला आहे. इथे भोजनाची सुद्धा सोय करण्यात आली आहे. हजारोच्या संख्येने भोजनाचा लाभ घेत आहे आणि त्याचप्रमाणे आज या कार्यकर्त्यांच्या सानिध्याने कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती आणि लोकांपर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणातून धम्मचक्र अनापरिवर्तन दिनाच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यक्रमाला जुळलेले आहे. हे धर्ममान्यता जुळलेले आहे. सर आपला परिचय सांगा. मी प्रकाश तावाडे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूर पश्चिमचा अध्यक्ष. आपल्यास इथे तमाम जमा झालेल्या बौद्ध अनुयायांना आज धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. नागपूर नंतर 14 ऑक्टोबर नागपूरला धम्मदीक्षा दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 16 ऑक्टोबरला चंद्रपूर येथे धम्मदीक्षा दिली आणि या ठिकाणी या धम्मदीक्षेच्या सोहळ्याला संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी उपस्थित झाली आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या संपूर्ण जनतेला वंचित बहुजन आघाडीतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. वंचित बहुजन आघाडीची भूमिका आज जर स्पष्ट करायची झाली तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपंचायत व महानगरपालिका या ठिकाणी पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे आणि बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करून बाळासाहेबांचे हात मजबूत करणार आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी दिलेला बौद्ध धम्म हा विज्ञानवादी धम्म, सत्यावर आधारलेला धम्म आणि या ठिकाणी आलेली संपूर्ण जनता विज्ञानवादी धम्म घेऊन जात असल्यामुळे त्यांच्यामध्ये सत्य काय हे पारखण्याची आज या दिवशी त्यांनी प्रण घेतलेला आहे आणि इथून प्रण घेऊन आज बाळासाहेबांनी चालवलेली चळवळ ही सत्यावर आधारलेली चळवळ, स्वाभिमानी चळवळ या सर्व बौद्ध अनुयायी आत्मसात करणार आहेत आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये भरघोस मताने निवडून देऊन बाळासाहेबांचा विजय करणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आगे बढ़ो, बाळासाहेब आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. विजय असो, विजय असो, विजय असो. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. बहुजन आघाडीच्या या धम्मचक्र अनापरिवर्तन दिनाचा शुभेच्छा दिलेला आहे आणि जनतेला वंचित बहुजन आघाडीचे हात मजबूत ताकदीने मजबूत करा असा काही संदेश दिला आहे. आपल्याकडे दुसरे मान्यवर साहेब दिलेले आहेत, त्यांची पण प्रतिक्रिया घेऊया. काय चॅनलची स्नेहल रामटेके साहेब जुळलेले आहेत. राज्याच्या लोकांना एकत्र करून वंचितचे हात मजबूत करत आहे आणि या चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठा आघात चंद्रपूरच्या या धर्तीवरून वंचितचे हात मजबूत करा आणि थेट आपल्या चॅनलशी जुळलेले आहे. काय सांगितलं आपण पंजाब. माझे नाव स्नेहल देवानंद रामटेके. मी वंचित बहुजन आघाडी महानगर शहर अध्यक्ष आहे. सोबतच माजी नगरसेवक मनपा चंद्रपूर. आज मी आपण इथं सर्वांना 69व्या धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या सर्वप्रथम इथं उपस्थित व सर्व बौद्ध अनुयायांना मनपूर्वक शुभेच्छा देतो व सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये
आज अनुवर्तन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आज चंद्रपूर म्हणूनच नाही तर विदर्भातील नाही तर तेलंगणापासून ते लोक इथे आलेले आहेत आणि या लोकांचे आज भोजनाची सोय असो किंवा यांच्या प्रबोधनाची सोय असो आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही आज इथे करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही चंद्रपूर महानगर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे हात मजबूत करणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये आम्ही महानगरची निवडणूक लागणार आहे, त्या निवडणुकीमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देऊन भरघोस मताने निवडणूक जिंकणार आहोत आणि या चंद्रपूर शहराला एक संदेश देणार आहोत की आता काँग्रेस बीजेपी या दोन्ही पक्षामुळे या चंद्रपूर शहरातील लोक वैतागलेले आहेत। त्यांचा पर्याय म्हणजे आज वंचित बहुजन आघाडी आणि नेते म्हणलं तर फक्त एकमेव नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक आमच्यासाठी एक स्वाभिमानाची निवडणूक राहणार आहे, कारण की स्वाभिमानाने आम्ही हे निवडणूक जिंकून संपूर्ण चंद्रपूर शहराला एक संदेश देणार आहे की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस असो बीजेपी असो हे फक्त कामापुरते लोकांच्या यूज करतात, पण वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर शहरातील अन्य प्रत्येक लोकांच्या प्रत्येक समाजाच्या लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणारे आज पक्ष बनलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा पक्ष चंद्रपूर शहरामध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहणार आहे। चंद्रपूर शहराचा महापौर हा वंचित बहुजन आघाडीचा राहणार आहे हे मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो आणि तसेच पुन्हा तुम्हाला एक सांगू इच्छितो वंचित बहुजन आघाडी हा पक्ष हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, बहुजन आघाडीचा मान्यवर साहेब आणि त्यांनी जनतेला आवाहन केलं, त्यांना जिल्ह्यातून वंचितचे कार्यकर्ते विजयी होणार असं त्यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे। ते चॅनलशी जनाधार आहे सुद्धा आणि आज आपल्या चॅनल जुळलेले आहे आणि वंचितच्या बद्दल त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये एक त्यांची ओळख निर्माण झालेली आहे। काय सांगा पंचायत? मी जयदीप खोब्रागडे, माजी जिल्हा कार्याध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूर। या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं संपूर्ण बौद्ध जनतेस आम्ही शुभेच्छा देतो। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष तावाडे साहेब आणि महानगरचे अध्यक्ष आदरणीय स्नेहलभाऊ रामटेके साहेब यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या निवडणुकीत आम्ही भरघोस मताने आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून आणणार आहोत। इथल्या बौद्धांना आणि इथल्या ओबीसी आणि संपूर्ण समूहाला कळून चुकलेला आहे की आमच्या सोबत जर कोणता पक्ष राहत असेल तर तो वंचित बहुजन आघाडी आहे। इथल्या सत्ताधारी पक्षाने आमचा फक्त वापर केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचे जे काही प्रश्न आहेत, महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, प्रामुख्याने आरक्षणाचे प्रश्न आहेत, बौद्धांचा महाबोधी महाविहाराचा प्रश्न आहे, हे सर्व महत्त्वाचे प्रश्न इथल्या प्रस्थापित लोकांनी आजपर्यंत याचं घोंगडं जे आहे ते भिजत ठेवलेलं आहे। याकडे मुद्दाम लक्ष दिलेलं नाही, उलट पक्षी त्यांना कुठल्या पद्धतीने त्रास द्यायचा हा प्रयत्न इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी या सर्वच प्रश्नांना हाताशी घेऊन बाळासाहेब आंबेडकरांनी हे प्रण केलेलं आहे की महाबोधी महाविहाराचा कब्जा जो आहे तो येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये बौद्धांच्या ताब्यात मिळाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही। इथल्या ओबीसींचं आरक्षण जे आहे ते जशान तसं ठेवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। हा चंग बाळासाहेब आंबेडकरांनी बांधलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागरिकांवर की ते वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी ताकदीने उभे राहतील। धन्यवाद। वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बाळासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा मॅडमचा दिलेला आहे आणि या चंद्रपूर जिल्ह्यातून त्यांनी सुद्धा वंचितचे हात मजबूत करण्याचा विधान घेतलेला आहे आणि आज धम्मचक्र हात प्रवर्तन दिनाच्यासाठी आज एक आपण या जुळलेलं आहे। काय बतावला पाहिजे? सर्वांना जय भीम आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मी कविता राहुल गोरकर, वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आणि आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये
14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी नागपूर येथे दीक्षा दिली. त्यानंतर 16 ऑक्टोबर 1956ला चंद्रपूर इथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्यानंतर सतत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा खूप असा मोठा सोहळा आणि बाहेर आपल्या जिल्ह्याला लागलेले सर्व जिल्हे इथून आपला बौद्ध अनुयायी इथं आले. सोबतच SC ST OBC मध्ये असलेले सर्व सुद्धा अनुयायी या सोहळ्याला उपस्थित आहेत आणि खूप साऱ्या लोकांचा सहभाग आहे की जो बौद्ध धम्म आहे हा सर्वांना समता, स्वातंत्र्य आणि बंधुता देणारा आहे. त्यामुळे इथं जुळलेले सर्व बौद्ध अनुयायीच नाही तर SC ST OBC चे सुद्धा अनुयायी इथं आलेले आहेत. आम्ही हेच सांगू इच्छितो, जसे तुम्ही आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उपस्थित झालेले आहेत त्याच पद्धतीने आपण या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये सुद्धा आपण सहभाग द्यावा आणि वंचित बहुजन आघाडीचे हात मजबूत करावे. बाळासाहेब आंबेडकरांनी जो वसा उचलला आहे की वंचित शोषितांना न्याय मिळवून देऊ, तोच न्याय इथला जिल्ह्यातला प्रत्येक पदाधिकारी, तालुक्यातला, शहरातला हा वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने इथल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देईल. आणि वंचित बहुजन आघाडी हे ठामपणे सांगू इच्छिते की इथं जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका इथे वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, पंचायत समिती सभापती इथले निवडून आणू आणि वंचित बहुजन आघाडीचे हात मजबूत करू आणि बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही हेच इथून तोफा देऊ की बाबासाहेबांनी जो आम्हाला इथं बौद्ध धम्माची जो दीक्षा दिली तोच आम्ही तुम्हाला या दिनी शुभेच्छा देतो आणि सर्वांना सांगतो की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही हा एक प्रण घेतला आहे की वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये नक्की जाईल आणि नक्की जाईल. विजय असो, विजय असो, साहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, साहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो. साहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, साहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, विजय असो. जय 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 भीम. जय भीम, जय भीम. हे होतं मान्य मॅडम आणि आज इथे वंचितचे हात मजबूत करण्याचा त्यांनी निकाल घेतला आहे आणि ते आज इथे त्यांनी जनतेला आव्हान केलं आहे की यंदा वंचितला विजय करा.